नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं किंवा मागणी अशी होती की महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागामध्ये किती रिक्त पदे आहेत, त्यासोबत त्या संदर्भात जाहिरात वगैरे कधीपर्यंत प्रसिद्ध होईल आणि 2026ची नवीन पात्रता वगैरे काय असेल. तर असे खूप सारे विद्यार्थी विचारपूस करत होते. सो याच विभागाच्या स्पेशली करून पशुधन पर्यवेक्षक या पदाच्या जाहिराती संदर्भात आजच्या या व्हिडिओतून आपण माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्ही या पदासाठी तयारी वगैरे आजपासून सुरू करणार असाल तर 1 महिन्यापूर्वी याच पदाची तयारी परिपूर्ण आमच्या टीमनं चालू केलेली आहे. ॲपवरती शपथ नावाची बॅच आहे, ज्या बॅचचा तुम्ही वापर करून या पदासाठी प्रिपेरेशन करू शकता. त्या बॅचमधून जे मागं MAFSU किंवा मशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये जवळपास आपल्या या बॅचमधून ऑलमोस्ट 40 ते 50 प्रश्न या बॅचमधून आलेले आहेत. त्यामुळं आजच तुम्ही जॉईन करा, तिथून तुम्हाला परिपूर्ण तयारी त्या ठिकाणी होईल. ओके, सो पाहूयात सरळ काय अपडेट आहे, कशा संदर्भात आहे. ओके, सगळ्यात पहिलं सांगतो की जाहिरात अजून अद्याप प्रसिद्ध झालेले नाही, हे सगळ्यात पहिलं तुम्हा सर्वांना माहिती असू द्या. तर सगळ्यात पहिलं रिक्त पदे काय आहेत ते जाणून घेऊयात. तर बघा, हे आता सध्याला पावसाळी अधिवेशन चालू आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही संबंधित विभागाचे मंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारला आहे की एक पद्धतीनं जे काही आपल्या राज्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक वर्ग 3 म्हणजे सरळ सेवेअंतर्गत भरणाऱ्या ज्या काही 3000पेक्षा अधिक जागा अनेक वर्षापासून रिक्त आहेत, तर या भरती प्रक्रियेसंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा आणि ती पदभरती सुरू करावी, अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी विचारपूस केलेली आहे. त्यासोबत रिक्त जागा भरण्याबाबत शासनानं कुठली कार्यवाही केली याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यालाच अनुसरून श्री पंकजाताई मुंडे यांनी उत्तर दिले की सांगितले की महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 3772 पदे मंजूर आहेत. कशाची? पशुधन पर्यवेक्षकाची. लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये राज्यस्तरीय आणि स्थानिक लेवलला जवळपास हे 374 धरा आणि 1392 धरा, तर दोन्ही मिळून ऑलमोस्ट एक 1600 ते 1700च्या जवळपास ही या पशुधन पर्यवेक्षक या पदाची त्या ठिकाणी रिक्त पदे आहेत असं तुम्ही म्हणू शकता. बाकी याची जी जाहिरात आहे ती प्रशासन विभागाला, ग्रामविकास विभागाला कळविण्यात आलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच मंजुरी ऑलरेडी मिळाली आणि ज्या विभागाअंतर्गत भरती घेतली जाती त्या विभागाला त्यांनी परिपत्रकसुद्धा दिलेलं आहे, कळवलेलं आहे. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य थोडक्यात असा की येत्या काही महिन्यात याची जाहिरात तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळं आजपासून तयारी वगैरे केली नसेल तर करा. ऑलरेडी आम्ही आपल्या ॲपवरती माहिती वगैरे प्रोव्हाइड केलेली आहे आणि काही डाऊट असतील तर अवश्य तुम्ही कमेंट करून द्या. आता बघा, त्यालाच अनुसरून आता सगळ्या सरळ सेवा परीक्षा तुमच्या MPSC मार्फत होणार आहेत. तर याच MPSC मार्फत पशुधन पर्यवेक्षक नावाचं जे पद भरलं जाणार आहे त्याच्यासाठी त्यांनी पात्रता या पद्धतीनं ठरवलेली आहे. सोप्या भाषेत सांगायला गेलं तर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यासोबत लिव्हस्टॉक सुपरवायझरची ट्रेनिंग कोर्स तुमच्याकडं असणं आवश्यक आहे, जो की ॲनिमल हजबंडरीचा जो असतो तो कोर्स. ओके, किंवा हे 2 जर नसतील तर तुमच्याकडं बघा 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स असणं आवश्यक आहे. कशामध्ये? डेअरी फार्म मॅनेजमेंट अँड ॲनिमल हजबंडरी त्याच्याचमध्ये. आणि ॲज एक्सपेक्टेड ती कोण घेतलं पाहिजे की जे काही असेल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी और इक्वॅलंट युनिव्हर्सिटी वगैरे त्यांच्यामार्फत ते घेण्यात यावं. जर हे नसेल तर तुम्ही हे 5व्या क्रमांकाचं ते दिलं आहे 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स लिव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शनमध्ये, जो की महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशनरी सायन्स युनिव्हर्सिटी नागपूरमार्फत. हे जरी नसेल तर हे याच्यापैकी हे म्हणजे जवळपास तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 अटी दिलेल्या आहेत. या 4 अटीपैकी तुम्ही कुठल्याही अटीत जर बसत असाल, त्या कुठल्याही अटीची तुमच्याकडं पात्रता असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात.
सो वेळ न गमावता लवकरात लवकर तयारी तुमची चालू करा. काही डाऊट असतील अवश्य मला कळून द्या. धन्यवाद.